आज गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज आपल्यासोबत असं जोडपं आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं यशाची गुढी उभारलेली आहे. मी बोलते जय मल्हार या मालिकेतले महादेव आणि त्यांच्या ओरिजिनल पत्नी. तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत आहे झी 24 तासमध्ये. दोघांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नक्कीच मला तुमच्यापासून सुरुवात करावीशी वाटते. देवदत्त, आज खूप प्रसिद्धी मिळवलेली आहे. मला असं कळलंय तुम्हा दोघांचंही लव्ह कम अरेंज मॅरेज असं काहीसं आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. आमचं लवली अरेंज मॅरेज आहे आणि त्याच्याही अगोदर आम्ही जवळपास 4 वर्ष आम्ही एकत्र होतो की लग्न करायचं. आम्ही 29 डिसेंबर 1997 ह्या साली आम्ही एकत्र आलो आणि त्यावेळी आमच्यामध्ये कुठलाच प्रपोज वगैरे असा काही प्रकार काहीच झाला नव्हता. पण फक्त आम्ही एकत्र आलो, म्हणजे ज्याला आपण प्युअरली प्लॅटॉनिक लव्ह म्हणतो की एका हृदयाकडून दुसऱ्या हृदयाकडे ज्या व्हायब्रेशन्स जातात ते व्हायब्रेशन्स होते आणि त्यांनी आम्ही एकत्र आलो. आणि तेव्हाच आम्ही दोघांनी ठरवलं की नाही, पुढचं आयुष्य जे काही असेल ते एकत्र घालवायचं. बऱ्याच वेळा असं होतं की माझ्या मनात जे असतं ते ती बोलते, तिच्या मनात जे असतं ते मी बोलतो, असं बऱ्याच वेळा होतं. आणि अगोदरची ती जवळपास 17-18 वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि तेवढ्याच नव्याने आमचा सगळा संसार चालू असतो की प्रत्येक दिवस नवीन आशेच्यात असतो. आणि बस एवढं सांगू शकेन की पुढची बरीच वर्ष, बरेच जन्म कांचनच माझ्याबरोबर असावी. पाडव्याचा दिवस आहे आणि एक यशाची गुढी ऑलरेडी उभारलेली आहे तुम्ही देवदत्त, कारण सिरियल टॉपवर आहे आणि एकूण महादेव खंडेराय यांच्याबद्दल तुमच्या मनात एक वेगळे भाव आहेत. कारण मला असं कळलं आहे की खूप अनुभव आलेले आहेत तुम्हाला आणि तुम्ही प्रत्यक्षात सुट्टीच्या दिवशीही जेजुरीला जाता. मग त्याबद्दल थोडंसं सांगाल? पहिली गोष्ट अशी की मला पहिले सांगावं असं वाटतं की सिरियल नंबर 1 आहे. सिरियलला यश मिळतं, आम्हाला यश मिळतं. ह्याला आम्ही जसे कारणीभूत आहोत की आम्ही जे काय करतो त्याच्यामुळे सिरियल नंबर 1 आहे असंच नाही, तर ही सिरियल नंबर 1 आहे ती केवळ तुम्हा प्रेक्षकांमुळे. मला जे कोणी भेटतात, पहिल्यांदा जे भेटतात ते म्हणतात की आम्ही खंडेरायांची जी काही मूर्ती बघतो त्या मूर्तीमध्ये आम्हाला तुमचाच भास होतो. ती जी काही खंडेरायांची शेंद्री रंगाची अशी सावळी मूर्ती आहे, मोठे डोळे, बागदार भुवया, ह्या भरदार मिशा, गोबरेसे गाल, छोटं नाक, त्याच्यामधनं हे ओठ दिसणं वगैरे, मी तो लुक बघून कधीच माझा लुक केला नाही. तो लुक होऊन गेला. म्हणजे स्वतः खंडेरायांनाच ह्या गोष्टीबद्दल काळजी असावी की मी कसा दिसावा. त्यामुळे हे जे रूप आहे ते लोक बघून भावतात आणि मी जिथे जिथे जातो, आता मी काही दिवसापूर्वी मी चाकणला गेलो होतो, तिकडची सुद्धा मी खंडेरायांची मूर्ती बघितली. त्या मूर्तीमध्ये बघितल्यावर मला खरंच जाणवलं की हा ते गोबरेगाल माझ्यासारखे दिसत आहेत, ते मोठे डोळे, त्या मिशा, ते ओठ, पूर्ण हा जो हनुवटीचा जो काही आकार आहे तो सर्व मला माझ्यासारखा दिसत होता. आणि ती मूर्ती सुद्धा जवळपास 400 वर्षापूर्वीची, आत्ता घडवली ती अतिशय सुद्धा नाही आहे. म्हणजे खरंच की देवाने सुद्धा ह्याच्यामध्ये किती स्वतःला त्या तिकडे राखून ठेवलेलं आहे की मला हा माझ्यासारखा दिसतो तर ह्याला ती पात्रता द्यावी, म्हणून ती पात्रता माझ्या अंगी नीट राहावी. त्या गोष्टीचा कुठे मला त्या गोष्टीचा कुठे वाईट असं काही अनुभव नको यायला, किंवा त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की त्यांचे जे काही आशीर्वाद ते सतत माझ्या पाठीशी राहावेत खंडेरायांचे. तर त्या आशीर्वादासाठी मी जसं जमेल तसं जेजुरीला जात असतो आणि त्यामुळे मला बऱ्याच अनुभूती मिळतात. कधी कधी असं होतं की आता जे कॅरेक्टर म्हणजे खंडेरायांचं आताचं जे रूप लोकांसमोर येत आहे की वृद्ध खंडेराय, मी त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा मी काही अभ्यास इन द सेन्स की खंडेरायांचा अभ्यास केला, पण तो म्हातारा कसा साकारायचा, खंडूगावडा कसा साकारायचा, हे मी खंडेरायांना सोडलं होतं. की तुमचं रूप आहे, मी माध्यम आहे, तुम्ही माझ्याकडनं करून घेताय. आणि त्यांना सांगितल्यावर अक्षरशः एखाद्या वडिलांनी आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवा की तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, असं मला जाणवलं ते. आणि आज तो खंडूगावडा सुद्धा लोकांना एवढा अगदी मनापासून आवडतो. त्यांचं ते बानुबाई हे तर प्रत्येक ठिकाणी जातो तिकडे मला अगदी बोलायला लावतात. त्यामुळे मी स्वतः खंडेराय सुद्धा त्या तिकडे खुश असावेत असं मला अगदी आतून वाटतं.
देवदत्तला सगळेच ओळखतात आणि एक वेगळी उंची गाठलेली आहे. त्यांनी या सिरियलनी बरंच काही दिलं आहे. पण तुम्ही स्वतः एक टीचर आहात, शाळेत शिकवता, तेव्हा शाळेत तुम्हाला कसे रिॲक्शन्स मिळतात किंवा कसा फीडबॅक मिळतो? कारण आता सगळ्यांना माहीत असेल शाळेत की अरे जय मल्हारमधल्या खंडेरायाच्या या बायको आहेत, तर त्याबद्दल थोडंसं म्हणजे खूप वेगळे वियर्ड रिॲक्शन्सही मिळत असतील, तर ते अनुभव शेअर कराल? मी शाळेमध्ये कसं व्हायचं, मुळातच मुलं सगळे जे माझे विद्यार्थी आहेत ना, ते सुरुवातीपासूनच मला म्हणजे सरनेममुळे नागे टीचर असं ओळखतातच सुरुवातीपासूनच. आणि फक्त आता असं झालं आहे, ते जेव्हा त्यांच्या पालकांना वगैरे घेऊन येतात तेव्हा त्यांना नागे टीचर माहीत आहे, पण आता ते वेगळी ओळख करून देतात. मम्मी ह्या नागे टीचर, म्हणजे ह्या तर त्या खंडोबांची मिसेस असलेल्या नागे टीचर. असे खूप छान गमतीदार, खूप छान छान अनुभव येतात. खूप छान वाटतं. नक्कीच. आणि स्टुडंट्सचाही एक म्हणतात ना, वागण्याची पद्धत किंवा बोलण्याची पद्धत ती बदलली असावी आणि तुमच्याकडे हट्टही करत असतील कदाचित. त्यांना कधी शाळेत घेऊन गेलात का तुम्ही? हो, एक दोनदा घेऊन गेलेली आहे. मला एक सांगावं असं वाटतं त्या संदर्भात. निहार, त्यांच्या मुलाची आता एंट्री झालेली आहे आणि हे कुटुंब आता पूर्ण झालेलं आहे. हा आमचा गणपती बाप्पा. म्हणजे निहार, कांचन आणि निहार एकाच शाळेत आहेत. कांचन टीचर आहे त्या शाळेत आणि निहार त्या शाळेत शिकतो. आणि एक बापाचं कर्तव्य म्हणून मला बऱ्याच वेळा त्याला सोडायला, म्हणजे जेव्हा मी असतो अलिबागमध्ये घरी तेव्हा मी त्याला बऱ्याच वेळा सोडायला जातो. त्याला आणणं किंवा त्याला कराटेला सोडणं, तिकडनं आणणं हा प्रकार मी करतच असतो. का तर कितीही आपण कुठलंही कॅरेक्टर करत असो, काही आपण कुठलंही काम करत असलो तरी पण आपली जी मुख्य जी कर्तव्य आहे ती म्हणजे एक पती म्हणून आणि एक वडील म्हणून, तर ती आपल्याला पाळायलाच लागतात. तर तेव्हा त्याच्या शाळेत जाताना वगैरे बरेच अनुभव येतात. तिकडचे पालक वगैरे बघत असतात वगैरे. किंवा आत्ता मागच्याच काही दिवसापूर्वी त्यांनी एक सायन्स एक्झिबिशन होतं आणि त्यांनी एक्सपेरिमेंट केला होता. त्याच्या गॅदरिंगला मला जाता आलं नाही, ॲन्युअल डेजला मला जाता आलं नाही, त्यांच्या बालजत्रेला मला जाता आलं नाही. तेव्हा विचार केला की ह्या सायन्स एक्झिबिशनला मी जाणार म्हणजे जाणारच. ठरवलं होतं की आपलं जे काही फेम सगळं बाजूला ठेवायचं, एक बाप म्हणून फक्त उभं राहायचं. आणि मी त्यावेळी त्याच्या तिकडे एक्झिबिशन बघायला गेलो, पण तिकडे तोच गलका झाला होता. फोटोज काढायचे होते, पण मला फोटो सध्या काढायला मी काढून देत नाही सध्या. तर त्यामुळे त्या तिकडे गेला त्याचं एक्सपेरिमेंट बघणं, तो काय कसा त्याच्याबरोबर. म्हणजे त्यावेळी मला स्वतःला जाणवत नव्हतं की मी कुणी सेलिब्रिटी किंवा जय मल्हार करतो. तेव्हा एक बाप म्हणून फक्त मी त्या तिकडे स्वतःला म्हणवत होतो. आणि खरंच मजा येत होती. त्याचे फोटो मी स्वतः काढत होतो की अरे तुझ्या मित्राबरोबर वगैरे असं तसं. त्यामुळे खूप बरं वाटतं की आपली फॅमिली आपल्याबरोबर प्रत्येक समयी साथ आहे त्याची. आणि निहार, तुझ्या मित्रांमध्ये एक वेगळं क्रेज असेलच. मित्रांपेक्षा मित्रांच्या आईमध्ये एक वेगळं क्रेज असेल. त्या मम्मीजही म्हणजे फॉलो करत असतील सिरियल. तर तुला कसे रिॲक्शन्स मिळतात बाहेर, काय सांगशील? असं काही नाही. मी माझ्या मित्रांच्या घरी गेलो तर मग त्यांची आई म्हणते की तुझे बाबा खूप चांगलं काम करतात, आम्हाला ते आवडतात, आम्ही ते रोज बघतो सिरियल. मध्येच असं म्हणतात की कधीतरी तुझ्या बाबांना आमच्या घरी आण. ही गोष्ट खरी आहे की मला ऑलमोस्ट प्रत्येक जण, आता निहारचे जे काही मित्र आहेत तर माझे जे काही मित्रमैत्रिणी त्यांची मुलं जी आहेत ते निहारचे क्लासमेट. म्हणजे कधी कधी आम्ही अगोदर असं व्हायचं की जेव्हा वेळ असायचा तेव्हा ह्यांच्या ॲन्युअल डेजला गेलं की हे राहिले बाजूला, आमचंच गेट टुगेदर त्या तिकडे व्हायचं वगैरे. त्यामुळे बरेच जण म्हणतात येऊन जा, बरेच संस्था मला बोलवतात. पण मला खरंच त्यांना अगदी आवर्जून सांगावं असं होतं की मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला भेटायची इच्छा होते. पण आम्ही एवढं दिवस रात्र आम्ही शूट करत असतो, त्याच्यापर्यंत आम्हाला खरंच वेळ मिळत नाही. मला घरी स्वतः जायला मला वेळ मिळत नाही. बऱ्याच वेळा मी सांगतो की मी आज रात्री घरी येतोय किंवा संध्याकाळी घरी येतोय, आणि मी ते सांगितल्यानंतर सुद्धा आठवडा घरी जात नाही, असं होतं. पण कांचनची आज पाडवा आहे आणि तमाम प्रेक्षकांना आज कळणार आहे की ॲक्च्युली आपले जे महादेव आहे त्यांची ओरिजिनल वाईफ कोण आहे. त्यामुळे आजच्या पाडव्याच्या या दिवशी खास ह्यांच्यासाठी एक नाव प्लीज. देवदत्तचा आणि माझा सुखाचा संसार, त्याला सासू सासऱ्यांचा भक्कम आधार, जोडीला निहार, दृष्टानं लागो खंडेराया, म्हणूनच म्हणते येळकोट येळकोट जय मल्हार. आणि देवदत्ताला सोडायचं का आपण? देवदत्त एक भक्ती, साथ, प्रेम ह्याची कशाचीच तुलना नाही. अशी आहे माझी कांचन, माझी म्हाळसे आणि माझी बाणाई. अच्छा, असं आहे का?
जसं तुम्ही म्हटलात की मला घरी जाता येत नाही आणि मी इतकी मेहनत करतो किंवा इतका बिझी असतो, मला वाटतं याचं क्रेडिट खरं तर या होम मिनिस्टरला जायला हवं. कारण मुलाला सांभाळणं, त्याचा अभ्यास घेणं, स्वतःचं करिअर सांभाळणं आणि कधी कधी तुमचा वेळ त्यांना मिळतो. त्यामुळे मला वाटतं हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. पण हे सगळं कसं मॅनेज करता? कधीतरी कंप्लेंट असेलच ना की यार माझ्यासोबत तुम्ही शॉपिंगला येत नाही किंवा आपण जेवायला कधी एकत्र जाऊ, याबद्दल थोडंसं सांगा. हे वाटतं ना, असं खूप वेळा वाटतं की आत्ता हा इथे हवा होता, असं खूपच वेळा वाटतं. पण सुरुवातीला खूप जरा त्रास झाला, अगदी सुरुवातीला. पण आता सवय झाली आहे सगळ्याची आणि आता कसं माहिती आहे की त्याचं जे फोकस आहे, त्याला जे करायचं आहे त्याच्यात त्याला जर आनंद आहे, तर मग हे सुद्धा मला आता ते रुटीन माझं तयार झालं आहे आणि आता छान वाटतं. आणि निहार, एक वेगळा प्रश्न तुला, तू शाळेत असतोस त्यामुळे कुठेतरी बाबांचा फायदा होतो की नाही? म्हणजे टीचर्सकडून स्पेशल ट्रीटमेंट किंवा शाळेत काही वेगळी ट्रीटमेंट असं काही, किंवा शाळेत मित्रांमध्ये एक वेगळं स्थान असेल तुझं, काय सांगशील? नाही नाही, असं काही नाही. सगळे माझ्याशी एकदम नॉर्मल वागतात, जसं आहे तसं आहे. बरोबर आहे. आम्ही त्याला सुरुवातीपासूनच त्याला मी हे जे फेम आहे, हे जे लोकांचं प्रेम आहे, ते हेच जे काय आहे ते त्याला अभिमान आहे, गर्व आहे, सगळं आहे. पण त्याला कधी त्याचं असं नाही वाटत की नाही माझा बाबा तो आहे. नाही, माझा बाबा तो आहे असं त्याचं असतं. जेव्हा बाबा घरी असतात तेव्हा काय असतं, म्हणजे कसं वातावरण असतं घरी? आणि तोच महादेवाचं ते जो ॲटिट्यूड आहे तो नसतो ना घरी? नाही नाही, एकदम गमतीत सगळं चाललेलं असतं. कधी कधी थोडासा रागवतो, पण मग नंतर मला म्हणजे माझ्याशी खेळतो वगैरे, क्रिकेट वगैरे ते सगळं चालूच असतं. मग काय हवं असतं त्याची लिस्ट तयार असते बाबाला, की मग ते बाबाकडून सँक्शन करून घ्यायचं असतं. तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हाचं एक वेगळं ॲटमॉस्फिअर, एक वेगळं वातावरण असतं. पहिलं म्हणजे मी घरी गेलं की पहिलं झोप घेतो. कारण लिटरली झोप हा प्रकार फार माझ्यासाठी असा एवढा मौल्यवान असं ठरत चाललेलं आहे की इथे गेले मार्चपासून मी केवळ 4 ते 5 तास झोपतोय. आणि हे माझं 90 किलोचं जे काही शरीर आहे ते मी पोसत असतो, त्याच्यावर जे मसल्स तेवढे मी मेंटेन ठेवत असतो. त्यामुळे घरी गेलो की घरची जी काही एक शांत झोप असते की मी सांगतो की मला प्लीज उठवू नका, मला एक झोप घेऊ दे. मग ती दिवसभराची झोप कंप्लीट झाल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी मग बाहेर पडणं. पण बऱ्याच वेळा संध्याकाळी असं असतं की मला बाईक चालवायची असते, कांचनला तिची बाईक चालवायची असते, निहाला सायकल चालवायची असते. पण मग हे प्रकार आम्हाला सध्या करताच येत नाहीत. बाईकवर माझी बुलेट चालवायचं म्हटलं तर हे सगळे पाठीमागे कोण ना कोणतरी लागत असतात. मग काचावरती करून, भले ती अलिबागची खारी हवा अंगावर घ्यायचं खूप इच्छा असते, तरी पण काचावर करून पटकन एक राऊंड मारायचं. नाहीतर अगदीच वाटलं तर मग दोघांना घ्यायचं, नाही तर मी आणि कांचन आम्ही पहाटे रात्री 1, 2, 3, 4, 5 अशा याच्यामध्ये आम्ही जाऊन बीचवर जाऊन चक्कर मारून येतो. तिकडचं सकाळी 5 वाजता जे पहिला चहा तिकडचं असतं ते चहा वगैरे पिणं वगैरे सगळं. आता तुमच्या अलिबागच्या चाहत्यांना कळलेलं असेल, यांची वेळ तुम्हाला कळली आहे. बीचवर पहाटे 5 वाजता जाऊन यांना तुम्हाला भेटता येईल. नक्कीच या गप्पा आपण अशाच चालू ठेवूया. पण आता इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. ब्रेक नंतर या पाडवा स्पेशल एपिसोडमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत देवदत्त आणि त्यांची फॅमिली आहे. देवदत्त, एक वेगळा प्रश्न करेन तुम्हाला. तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही अलिबागला राहता, आज ॲक्टर झालात आणि ॲक्टर झाल्यावर सगळे मुंबईकडे ऑटोमॅटिकली येतात, कारण ते तसं कम्फर्ट आहे आणि ते शहरच आहे त्यासाठी. पण तुम्ही अलिबाग सोडणार नाही असं मी ऐकलं आहे. मी अलिबाग पेण कधीच सोडू शकत नाही. कारण तिथलं जे काही वास्तव्य जे आहे अजूनसुद्धा मला अनुभवायची इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की जसं वेळ मिळेल तसं मी अलिबागच्या त्या वास्तूत राहणं किंवा पेणच्या त्या जागेमध्ये राहणं, पेणला बापदेव सावरसे तिकडे फिरणं. माझा पूर्ण मित्रपरिवार जो आहे जवळचा, म्हणजे विजय तांबोळी घ्या किंवा पारिजात वनगे घ्या, राजू घ्या किंवा रमेश घ्या, सगळे जे जवळची जी लोकं आहेत ती सर्व त्या तिकडे आहेत अलिबागमध्ये, जितेन वगैरे. त्यामुळे
तिथे जाऊन त्यांच्याबरोबर राहणं, ते अलिबागकर किंवा पेंडकर होऊनच तिथे राहावं असंच मला वाटतं. जी काही जडणघडण जी झालेली आहे, आज मला जे काही नाव मिळतं ते त्याच्यामधलं एक पार्ट आहे माझ्या शरीराचा, की माझ्या बिल्डमुळे, बॉडीमुळे मला सर्वजण ॲप्रिशिएट करतात. आणि ते जे झालं ते पेंटची हनुमान व्यायामशाळा म्हणा किंवा अलिबागची सार्वजनिक व्यायामशाळा, नावही छोटी आहेत पण त्यांनी मला घडवलेलं आहे. त्यामुळे अजूनसुद्धा मला वाटतं की इथे कितीही गोल्ड जिम घ्या, स्नॅप फिटनेस घ्या, एवढ्या मोठमोठे जिम घ्या, पण तिकडच्या ज्या जिमचा जो प्लेट्सचा जो किणकिण असा आवाज आहे तो अनुभवायची इच्छा आहे. त्यामुळे ते अनुभवण्यासाठी मला अलिबाग सोडणं कधीच शक्य नाही. एक असा किस्सा जो आजही विसरता येत नाही आणि एक अशी घटना ज्यामुळे तुम्हीही खूप भावूक झालात, कारण अनेक चाहते असतील तुमच्याकडे आणि ते अनेकदा भेटत असतील तुम्हाला. बरेच लोक भेटायला येतात. माझ्यापेक्षा दुप्पट वयाची लोकंसुद्धा, तिप्पट वयाची लोकंसुद्धा येऊन मला पाया पडतात. ते मला खूप भावतं. मी त्यांना म्हणतो मी एक निमित्त मात्र आहे, पण ते म्हणतात नाही आम्ही तुमच्यातच देव बघतो. त्यामुळे लहान मुले येऊन बिलगतात, ते खूप खुश होतात. एखादा जसं मला लहानपणी मी आकाशात नुसतं बघत बसायचो का, एखाद्या वेळेस मला सुपरमॅन कुठं तरी उडताना दिसेल वगैरे, तर ती बघायची इच्छा कदाचित त्यांच्याकडनं पूर्ण होते असं वाटतं, की ते मला बघितलं त्यांना सुपरमॅन, हीमॅन बघितल्याचं त्यांना एक अनुभूती मिळते असं वाटतं. त्यामुळे ते बघून खूप मन भरून येतं. एक आई आल्या होत्या, त्या केवळ मला नुसतं बघत होत्या, डोळे असे डबडबले होते पाण्याने त्यांचे आणि तशा त्या बघत होत्या. मी त्यांना म्हटलं या आत या. त्या आल्यावर त्यांनी मिठी मारली. तसेच एक 2-3 मिनटं ती मिठी होती, त्या भरपूर रडत होत्या वगैरे. नकळत मला सुद्धा रडायला लागलं, की त्यांची ती भावना फार वेगळी. एक आमच्याकडे अलिबागच्या घरी एक गृहस्थ आले होते, तर त्यांच्या पायाला लागलं होतं. एक जुन्या गावाकडचे होते ते अलिबागचे सुद्धा कदाचित नसावेत. ते म्हणाले की आम्हाला कळलं खंडेरे इथे राहतात, माझ्या पायाला लागलं तर ते बरे करतील का. तर ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझं मन एवढं हेलावलं की खरंच. मग मी खंडेरांना म्हणून प्रार्थना करतो की ही जी भाऊक लोक आहेत जी माझ्याकडे त्या ह्यानी बघतात, तर माझ्यामध्ये पात्रता नक्कीच नाही आहे त्यांना त्यांच्या भावना तेवढ्या किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करा. तर मी खंडेरांना सांगतो की त्यांच्या इच्छा तुम्ही पूर्ण करा. थँक्यू व्हेरी मच. आणि पाडव्याच्या निमित्तानं तुम्ही आमच्याशी इतक्या प्रेमानं, आपुलकीनं गप्पा मारलात आणि यशाची गुढी ही अशीच उभारत राहा अशा शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून, कांचन निहारकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट फवादसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.